अध्याय 12. अक्कलकोटी दाखल झालेल्या बाळाप्पांना स्वामींची भेट घ्यायची होती. समर्थ त्यावेळी खास बागेत होते आणि त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी बहुत गर्दी केली होती. त्या गर्दीतून बाळाप्पा स्वामींच्या जवळ पोहोचले. महाराजांच्या निकट दर्शनाने ते भावुक झाले. त्यांचा कंठ दाटला, डोळ्यात आनंदाश्रू तरळले. स्वामींच्या चरणावर माथा ठेवून बाळाप्पा स्वामीमय झाले. स्वामी महाराजांनी सर्व वृक्षांना आलिंगन देऊन बाळाप्पा यांच्यावरील आपल्या प्रेमाची प्रचितीच दिली. अक्कलकोटी राहून अनुष्ठान जपजाप्य करणाऱ्या बाळाप्पांना स्वामी सेवेची इच्छा झाली. स्वामींच्या सेवेकरी यात सोळाप्पा आणि सुंदराबाई ही मंडळी जुनी जाणती होती. मुख्य सेवेकरी म्हणून सुंदराबाईंकडे सर्व अधिकार होते. त्यांच्या सूचनेप्रमाणे बाळाप्पा स्वामींची पूजा, आरती आणि सेवा करू लागले. बाळाप्पांच्या प्रेमळ भक्तीवर स्वामी महाराज संतुष्ट होते. मध्यंतरी बाळाप्पांना वेदनादायक व्याधी जडली, मात्र स्वामी कृपेने त्यातून त्यांची सुटकाही झाली. भक्तजन स्वामींपुढे फळे, फुले, पैसा ठेवत असत. मुख्य सेवेकरी म्हणून सुंदराबाई त्या वस्तू आणि ते द्रव्य उचलून नेत आणि त्यामुळे ज्येष्ठ सेवक सोळाप्पांना कमी पैसे मिळू लागले. सेवेकऱ्यांमध्ये बाळाप्पांचा समावेश झाल्यामुळे सोळाप्पा आणि त्यांचा जावई श्रीपाद भट्ट अस्वस्थ झाले. बाळाप्पांना महाराजांपासून दूर करण्यासाठी ते हर प्रकारे प्रयत्न करू लागले. आपण आल्यापासून आमचं नुकसान होत आहे असेही त्यांनी बाळाप्पांना सांगितलं. केवळ स्वामी सेवेसाठी अक्कलकोटी राहिलेल्या बाळाप्पा त्यांच्या बोलण्याने व्यथित झाले. बाळाप्पांना कुलदेवतेच्या दर्शनाची आस लागली आहे, तरी त्यांना जाऊ द्यावे असेही एकदा श्रीपाद भट्टांनी महाराजांना खोटेच सांगितले. तेव्हा हसतच स्वामी उत्तरले, कुलदेवतेचे नित्य दर्शन तर बाळाप्पा इथेच करीत आहे. अशा रीतीने बाळाप्पांना अक्कलकोटमधून बाहेर काढण्याचा श्रीपाद भट्टांचा कट स्वामींनी अंतर्मनाने हाणून पाडला. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पांची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळा. श्री स्वामी समर्थ.